नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी आकाशला म्हणत असते, की "आकाश, ते मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि तू त्यांच्याबरोबर वाद घातलास. त्यांचासुद्धा आता इगो हर्ट झाला असेल आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आता बंदी घातलेली आहे. त्यामुळे ते आता आपल्याला देवाचं दर्शन करू देतील, असं मला वाटत नाही. आता आपण घरी जाऊया." तेव्हा आकाश म्हणत असतो, "नाही आत्या, मी घरी जाणार नाही आहे. कारण भूमीसाठी मी हे व्रत करणारच आहे. त्याच्यामुळे दर्शन न घेता मी घरी जाणार नाही. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरीसुद्धा चालेल." तेव्हा इकडे मानसीसुद्धा म्हणत असते, की "दादा, असं करू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते. अहो, आम्ही इथे नवस करायला आलो आहोत. आम्हाला आमचा नवस पूर्ण करायचा आहे." तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, की "माझ्या भावाला या पायऱ्या चढून वरती जायचं आहे. तुम्ही प्लीज आम्हाला अडवू नका. आम्हाला जाऊ द्या वरती." तेव्हा इथे दादा म्हणत असतात, की "आमच्या सरांनीच सांगितलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा शब्द हा मोडू शकत नाही. ते ट्रस्टी आहे, त्यांचं आम्हाला ऐकावंच लागेल." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, की "आकाश, अरे हट्ट करू नकोस. ते आपल्याला दर्शन घेऊ नाही देणार आता. आपल्याला घरी परतच जावं लागणार आहे. त्यापेक्षा आपण आत्ताच जाऊया." तेव्हा आकाश म्हणत असतो, की "आत्या, मी इथे माझ्या भूमीसाठी आलोय आणि आज मी माझं व्रत पूर्ण केल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. भूमीसाठी हे मला करावंच लागेल. त्यासाठी ते ट्रस्टी जर इथे आले ना, तर मी त्यांची हात जोडून माफीसुद्धा मागेन. पण दर्शन घेतल्याशिवाय मी काही कुठे जाणार नाहीये." तेव्हा आता मागे वळून बघितल्यानंतर ट्रस्टी तिथे आलेले असतात आणि ते हात जोडून आकाशला म्हणत असतात, की "माफ करा. म्हणजे मी तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घातली. पण खरं तर मी स्वतःला इथला मालक समजत होतो. पण खरे मालक तर श्री रामप्रभू आहेत. यांनी मला त्याची जाणीव करून दिली. माझे डोळे उघडले." तेव्हा इथे भूमीने हे सगळं केलेलं असतं. ते बघून आजीला खूपच जास्त भूमीचं कौतुक वाटतं. तेव्हा इथे ट्रस्टी म्हणत असतात, की "मला माफ करा. सगळा राग आता सोडा आणि येऊन तुम्हीसुद्धा दर्शन करा. देवाजवळ इथे जे भाविक येतात ते मनापासून आलेले असतात. त्यामुळे त्यांना अडवण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे, हे मला कळलेलं आहे. त्याच्यामुळे आता सर्व भाविकांना इथे दर्शन तर मिळणारच. तुम्हीसुद्धा या आणि दर्शन करून घ्या." असं आता ट्रस्टी म्हणतात आणि तिथून जातात. तेव्हा इथे सगळेजण भूमीकडे बघतच राहतात. तेव्हा आकाश भूमीकडे एकटक बघत असतो आणि तिला विचारतो, "कोण आहेस कोण तू? काय जादू केली आहेस तू?" तेव्हा भूमी म्हणत असते, "मी काही जादू वगैरे केलेली नाही आहे. मी फक्त त्यांच्यातल्या माणसाला त्यांची जाणीव करून दिलेली आहे. प्रत्येक माणसामध्ये एक राक्षस आणि एक चांगला माणूस असतोच. फक्त त्या चांगल्या माणसाला थोडंसं आपल्याला वाव द्यायचा असतो, फुंकर मारायची असते." तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, "भूमी, तुला माहिती नाही आहे तू माझ्यासाठी आज काय केलेस ते." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "आणि आकाश, भूमीला तरी कुठे माहिती आहे तू तिच्यासाठी काय करतोयस ते?" तेव्हा भूमी म्हणते, "म्हणजे?" तेव्हा आजी म्हणतात, "नाही, काही नाही. तू त्याच्यासाठी एवढं सगळं केलंस तर आकाश तुला आता थँक्स तर म्हणेलच ना. हो की नाही आकाश? तू भूमीला थँक्स म्हणशील ना?" तेव्हा इथे भूमी म्हणते, की "आकाश, माझ्यासाठी तुला काही करायची गरज नाही आहे. मी जे काही केलं आहे ते आपल्या सगळ्यांसाठीच केलं आहे ना. त्याच्यामुळे आता आधी दर्शन घेऊया. माझ्यासाठी काहीही करू नकोस." तेव्हा सगळेजण आता दर्शनासाठी जात असतात. रागिनी भूमीला म्हणते, की "भूमी, आपण गाडीतून आरतीचं ताट आणायला विसरलो. आपण घेऊन येऊया का?" तेव्हा भूमीसुद्धा रागिनीबरोबर जाते. तर इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, की "भूमी मॅडम, हे आकाशसाठी काय काय करतायत? ते आता कुठेतरी थांबवायलाच हवं आणि त्यांच्यासाठी सुद्धा मी काहीतरी करायला हवं आहे." तर इकडे आकाश आता पायरी चढायच्या आधीच म्हणत असतो, "हे प्रभू रामराया, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पत्नीसाठी खूप काही केलेलं आहे. पत्नीचा वियोग काय असतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी समुद्रावरती पूल बांधला. मलासुद्धा माझ्या पत्नीसाठी ह्या पायऱ्या चढून तुमच्यापर्यंत यायचं आहे. मग त्यासाठी मला कितीही त्रास झाला तरीसुद्धा चालेल." त्याआधी इथे आता सगळेजण श्री प्रभू रामरायाबद्दल आता घोषणाबाजी करतात आणि इथे पायऱ्या चढत असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "भाऊजी, ऑल द बेस्ट. तुम्ही हे नक्कीच करू शकता." तेव्हा अथर्वसुद्धा म्हणत असतो, की "भूमिताईसाठी तू हे व्रत पूर्ण करतोयस, त्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि तू हे करून दाखवशील." तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "नाही भाऊजी, तुम्ही करताय ते अगदी बरोबर आहे, पण तुमच्या पायाला त्रास होईल." तेव्हा आकाश म्हणतो, "आता किती त्रास व्हायचा आहे मला ते होऊ दे, पण माझ्या भूमीला आता मिळवण्यासाठी, ती लवकरात लवकर माझ्याजवळ येण्यासाठी मी आता त्यांना घाई करणार आहे आणि त्यासाठी मला किती त्रास झाला तरी मी तो सहन करेन आणि ह्या पायऱ्या चढून मी त्यांचं दर्शन करणारच." तेव्हा इथे आकाश आता पहिलं पाऊल टाकतो आणि आपल्या पायावरती जोर घेतो. तेव्हा त्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. तेव्हा आजी म्हणत असतात, "आकाश बाळा, नको करूस रे, तुला खूप जास्त त्रास होईल." तेव्हा आकाश म्हणतो, "नाही आजी, मी करणार म्हणजे करणारच." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, की "काय करू मी? त्यांनी जर हे व्रत नाही केलं भूमीसाठी तर त्याला त्रास होईल. पण जर त्यांनी हे व्रत पूर्ण केलं तर त्याला निदान समाधान तरी मिळेल, पण त्याचबरोबर त्याला त्राससुद्धा होईल." त्याला सांगून आता आकाश कुणाचंही ऐकणार सुद्धा नाही आहे. तेव्हा आकाश आता इथे एक एक पायरी चढत असतो. त्याला त्रास होत असतो तरीसुद्धा तो सहन करत असतो. तरी ती पौर्णिमा आता हळूहळू खाली उतरते.
तर इथे रागिनी आता फोनवरती बोलत असते आणि ती म्हणते की डॉक्टर, अहो बघा ना, आकाश आता इथे मंदिरामध्ये आलाय. त्याच्या पायावरती ताण येतोय, त्याच्या पायावरती खूपच जास्त स्ट्रेस येतोय, तरीसुद्धा तो स्वतःच्या पायाने त्या मंदिराच्या पायऱ्या चढणार आहे. त्याला जर काही त्रास झाला तर इथे आता अभि फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की हे बघा, त्यांना असं काही करायला सांगू नका. त्यांचा पाय पूर्णपणे अजून बरा झालेला नाहीये. त्यांनी जबरदस्ती जर पायावरती ताण घेतला तर त्यांचा पाय बाद होऊ शकतो आणि त्यांना ही रिस्क घेणं खूपच जास्त महागात पडू शकते. तेव्हा रागिनी म्हणते, मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की त्यांना समजावून सांगा, नाहीतर त्यांच्या पायावरती खूप जास्त परिणाम झाला तर पाय कट करावा लागेल. ते पुन्हा चालू शकणार नाहीयेत. तेव्हा हे सगळं भूमी ऐकत असते आणि म्हणते की आत्या, आकाश हे सगळं का करतोय? तुम्ही त्याला थांबवा ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं तुला काय वाटतं मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नसेल का? पण आकाश कुणाचंच काही ऐकत नाहीये. तो घरातल्यांसाठी आहे ना काहीतरी मागतोय. त्यासाठी त्याने इथे नवस केलेलं आहे, व्रत केलेलं आहे आणि ते तो पूर्ण करणारच. पण तू त्याची मैत्रीण आहेस ना, म्हणजे तुमच्यामध्ये आता मैत्री झाली, तुम्ही सेम वयाचे आहात. तू त्याला समजाव ना, तुझं तो नक्की ऐकेल. तेव्हा इकडे भूमी म्हणते, कोण मी? तेव्हा रागिनी म्हणते, हो तू हे करू शकतेस. तर इथे आकाश आता एक एक पायरी चढत असतो. त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तेव्हा भूमी त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, आकाश तू हे सगळं काय करतोयस? हे बघ, तुझ्या पायांना त्रास होईल, तू हे व्रत पूर्ण करू नकोस. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की नाही, मी हे करणारच. तेव्हा भूमी म्हणते, का हट्ट करतोयस तू? तुझ्या पायावरती ताण आला तर तू काय करणार आहेस? हे बघ, स्वतःची तब्येत बिघडवून हे सगळं करणं गरजेचं आहे का? तेव्हा आकाश म्हणतोय, हे मी माझ्या स्वतःसाठीच करतोय. कारण मला जे हवंय ना, ते माझ्यापर्यंत श्री प्रभू रामराया याने अर्जन्सीमध्ये पाठवायला हवंय. मला जे हवंय ते लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचायला हवंय. तेव्हा भूमी म्हणते, एवढं काय हवंय तुला आकाश? काय मागितलेस तू? तेव्हा मानसी म्हणत असते, ताईचे भास आणि ताई लवकरात लवकर बरी व्हावी त्यासाठी भाऊजी किती प्रयत्न करतायत ना. तेव्हा अथर्व म्हणतो, मानसी मी त्याच्याबरोबरच असतो. तो जे काही करतोय ना मला सगळं माहिती आहे. पण या सगळ्यामुळे आहे ना त्याला सुद्धा त्रासच होणार आहे अगं. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही भूमी, मला हे व्रत पूर्ण करावंच लागेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मी तुझी मैत्रीण आहे ना, मानतोस ना मला मैत्रीण, मग माझं एवढं सुद्धा ऐकणार नाही आहेस का तू? तेव्हा इथे आकाश आता भूमीचा हात आपल्या डोक्यावरती ठेवतो आणि म्हणतो, भूमी मला प्लीज थांबू नकोस. मला हे व्रत पूर्ण करावंच लागेल. तू माझी मैत्रीण आहेस ना, तर मला अडवू नकोस तू. तेव्हा भूमी आपला हात बाजूला करते आणि आकाशला त्याचं व्रत पूर्ण करून देत असते. तेव्हा इथे आकाश पुन्हा पायऱ्या चढायला लागतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली आपल्या मनामध्ये म्हणत असतात की काही झालं तरी आकाशने व्रत पूर्ण करायला नको आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते की भानुशाली, मी जो विचार करते तोच विचार तुम्ही सुद्धा करताय ना. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, कुठला? तेव्हा रागिनी म्हणते, दर्शन करण्यासाठी आलोय ना आपण, मग दर्शनाचाच विचार करणार. तेव्हा इथे भानुशाली म्हणतात, हो तेच करायला आलोय ना आपण, मग त्याचाच विचार करतोय ना मी पण. तेव्हा इथे आकाश आता चढत असताना तिथे एक माणूस आलेला असतो आणि तो माणूस आलेला असतो आकाशला त्रास देण्यासाठी. रागिनीकडे तो बघतो तेव्हा रागिनी त्याला खुणावते. रागिनीने सांगितलेलं असतं की आकाशला धक्का द्यायचा, त्याच्या हातातली काठी ही पडली पाहिजे आणि तो सुद्धा खाली पडला पाहिजे. त्याला त्रास होण्यासाठी तिने सांगितलेलं असतं. तेव्हा तो माणूस आता आकाशला त्रास देतो. त्याला धक्का मारून तो जात असतो आणि त्याच्या हातातली आता काठी खाली पडलेली असते. तेव्हा आकाशचा तोल धावून आकाश आता खाली पडणारच असतो. तेवढ्यातच तिथे भूमी येते. भूमी त्याचा हात पकडते आणि आपल्या खांद्यावरती घेते. तेव्हा इकडे आता पूजासुद्धा चालू असते आणि इथे जणू काही देवानेच भूमी आणि आकाशला एकत्र आणलेलं असतं. दोघंजण एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे रामाने लगेचच्या लगेच आकाशची इच्छा पूर्ण केलेली असते. भूमी त्याच्या जवळ अगदी आलेली असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, बघा ना, म्हणजे दोघं जण एकमेकांना किती अनुरूप आहेत ना. दोघं एकमेकांना मदत करत कॉम्प्लिमेंट करतच आता वरती चढणार आहेत. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की शेवटीला आकाशचं हे व्रत आहे ना, ते भूमीच्या या आधारामुळेच आता पूर्ण होणार आहे. दोघं जण अगदी कायमचे एकत्र आलेले आहेत. देवाने त्यांना एकमेकांसाठीच बनवलेलं आहे. तेव्हा इकडे भूमी आता आकाशला म्हणते की आता पायऱ्या चढ, आता मी तुझ्याबरोबर आहे. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघं जण आता उरलेल्या पायऱ्या चढतात. तेव्हा आकाशला सगळ्यात जास्त आनंद होतो, कारण त्यांनी हे जिच्यासाठी व्रत केलेलं असतं तिच्या साथीने ते पूर्ण झालेलं असतं. तर इथे प्रभू रामरायाचं जे वस्त्र असतं ते सुद्धा भूमी आणि आकाशच्या डोक्यावरती आलेलं असतं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की हे वस्त्र ज्यांच्या डोक्यावरती येतो ना आशीर्वाद देण्यासाठी, ते दोघं जण कायमचे एकत्र येतात. जणू काही प्रभू रामरायाचीच त्यांच्यावरती कृपा आहे असा आशीर्वाद ते देतात. तेव्हा इकडे आता सगळेजण आनंदी होतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आकाशला म्हणते, आकाश तू एवढं व्रत केलंस, स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढा उपवास केलास, हे सगळं तू कुणासाठी केलास? तेव्हा आकाश म्हणतो, स्वतःसाठी. तेव्हा भूमी म्हणते, अजिबात नाही. स्वतःच्या जीवाची बाजी लावून जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी करतो ना, ती व्यक्ती आपल्यासाठी खूप जास्त खास असते. आपलं कुणावर तरी
खूप जास्त प्रेम असतं. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आजची रात्र आहे ना, त्या भूमीची काळ रात्र आहे. आपला हा प्लॅन वर्क व्हायलाच हवा. तेव्हा इकडे भूमी झोपलेली असते. तिला आता पाणी हवं असतं म्हणून पाणी पिते. त्यानंतर भूमी पुन्हा झोपायला जाणार. तिचं समोरच लक्ष जातं आणि तिथे बघितल्यानंतर भूमी सगळ्यात जास्त घाबरलेली असते.